नमस्कार. इयत्ता 10वी विद्यार्थी मित्रो, आज आपण कवितेचे रसग्रहण या संदर्भात अभ्यास करणार आहोत. शिशुवर्गात तालासुरात बडबडगीते म्हणणारा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊ लागतो तेव्हा लहानपणी गायलेल्या कवितांचा अर्थ त्याला कळू लागतो. किंबहुना मोठ्या वर्गात वृत्त अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र कळू लागतं. कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदानं भरून जातं. कधी डोळ्यात पाणी येतं, कधी मन अंतर्मुख होतं, कधी कवितेतील व्यक्तिचित्र, घटना, नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं, तर कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रणाची जाणीव त्याला होते. या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार म्हणजे कवितेच्या आस्वादाकडे मन वळतं आहे याचं चिन्ह होय. कृतीपत्रिकेतील पद्यविभागाच्या मूल्यमापनामध्ये कवितेचे रसग्रहण हा घटक समाविष्ट केलेला आहे. रस या घटकाचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वीत केलेला आहे. या इयत्तेत कवितेचे रसग्रहण करता येणे, कवितेचा आस्वाद घेता येणे या दृष्टीने कवितांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, काव्यात्मक रस म्हणजे काय? मानवी भावभावनांची, मानवी मनाच्या स्थायी भावनांची उत्कंठ स्थिती म्हणजे रसग्रहण. कोणते असतात रस? कोणते असतात काव्यात्मक रस? करुण रस, शांत रस, हास्यरस, भयानक रस, शृंगार रस, रौद्र रस, अद्भुत रस, बिंभस्त रस, भयानक रस, वीर रस इत्यादी रस काव्यात्मक असू असतात. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, ही संस्कृतमधून आलेली संकल्पना आणि ते लिखित निबंधात्मक लेखनापेक्षा कवितेच्या माध्यमातून मानवी मनाचा चटकन वेध घेते. म्हणून काव्यात्मक रस ग्रहण करणे हे विद्यार्थ्यांना ज्ञात असावं. इयत्ता 10वीच्या कृती पुस्तिकेत पद्य विभागाच्या मूल्यमापन करण्याच्या मध्ये कवितेचे रसग्रहण हा घटक 4 गुणांसाठी समाविष्ट केलेला आहे. रस या घटकांचा इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यास केला. आपल्याला लौकिकदृष्ट्या नियमितपणे गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे चवीचे रस अनुभवता येतात. परंतु काव्यात्मक रस वेगळे ठरतात आणि ते आहेत, परत एकदा ऐका, शांत रस, वीर रस, शृंगार रस, भयानक रस, बिंभस्त रस, हास्य रस, अद्भुत रस, रौद्र रस, करुण रस. तर विद्यार्थी मित्रांनो, काव्यात्मक रसांचा आस्वाद घ्यायला आपण यावर्षी शिकणार आहोत. रसग्रहणासाठी आपल्या पुस्तकातील एखाद्या कवितेच्या 2 किंवा 4 ओळी दिल्या जातात. म्हणजेच कविता पठीत असते, आपल्याच पुस्तकातील असते. त्यामुळे प्रत्येक कवितेचे कवी, कवयित्री आणि आपल्याला त्या कवितेचा आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य या गोष्टी ज्ञात असणे गरजेचे असते. कारण आपल्याला या 3 मुद्द्यांच्या आधारे कवितेचे रसग्रहण 3 परिच्छेदामध्ये करायचे असते. साधारणतः विद्यार्थी मित्र, कवितेचे रसग्रहण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये या 3 प्रमुख मुद्द्यांना धरून केले जाते. या 3 मुद्द्यांमध्ये अगदी स्पष्ट विभाजन रेषा नसते, ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात. म्हणूनच कवितेमध्ये त्यांचा एकत्रितपणे अनुभव येतो. कवितेत अल्प शब्दातून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. जसे म्हणतात ना, जे न देके रवी ते देके कवी. कवितेत अचूक आणि चपकल शब्द निवड असते. कल्पनांच्या माध्यमातून, कधी प्रतिमांमधून,
तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते. याशिवाय कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणही तुम्हाला सांगता यायला हवे बरं का. याशिवाय कवितेचे खालील अंगभूत गुण तुम्हाला माहीत असायला हवेत. 1. काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. 2. शब्द उत्कंठ भावनेचा सहज उद्रेक करतात. 3. शब्दांना आंतरिक लय असते तर कधी रचनात्मक तालबद्धता असते. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय आणि भाषा सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो. लक्षात ठेवा की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करायचे असेल तरीही त्या मुद्द्यांना धरून करता यायला हवे. प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडतील असे नाही, परंतु त्या ओळीतील आशयाचे काव्य सौंदर्य उलगडता यायला हवे. जसे की भाषिक वैशिष्ट्यांमध्ये नादमाधुर्य म्हणजे गेयता, ती कविता गाता येते का, गुणगुणण्याची आवड निर्माण होते का. आता प्रत्येक कविता गुणगुणण्यासारखी असणार नाही. कविता मुक्त छंदातील असेल तर सहज गुणगुणता येत नाही. जर यमक अलंकार युक्त असेल तर ती सहज गुणगुणता येते. अशा वेळी इथे सांगितलेली गोष्ट महत्त्वाची ठरते की सगळेच मुद्दे लागू पडतीलच असं नाही. म्हणजे काव्य सौंदर्याचा विचार केला तर त्याच्यात अलंकार असेलच असं नाही. प्रतिमांचं नियोजनबद्ध मांडणी केली असेलच असं नाही. या गोष्टींचा विचार करता रसग्रहण करताना अतिशय काळजीपूर्वक रसग्रहण करायला आपण शिकलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे रसग्रहण करण्याच्या 3 पायऱ्या लक्षात ठेवा. त्यातली पहिली आहे आशय सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये काय सांगितलं जातं, तरी या भागामध्ये कवितेचे नाव, कवी किंवा कवयित्रीचे नाव, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेचा विषय, कवीने किंवा कवयित्रीने कवितेतून दिलेला संदेश किंवा उपदेश, कवितेतून रुजवावयाचे मूल्य, कविता पठित असते तिचे नाव आणि कवयित्रीचे नाव महत्त्वाचे ठरते. या गोष्टींचा मुद्देसूद विचार करून आपल्याला लेखन करावे लागते. रसग्रहणाची दुसरी पायरी आहे काव्य सौंदर्य. या दुसऱ्या मुद्द्यांमध्ये कवितेमध्ये येणारे अलंकार, विविध कल्पना, प्रतिमा, भावना यांचा विचार केला जातो. म्हणजेच येथे काव्यामध्ये कोणत्या अलंकाराचा उपयोग केलेला आहे, कोणती कल्पना, त्याचबरोबर कोणती प्रतिमा येथे वापरलेली आहे, प्रतिमा वापरलेली आहे का, त्याचबरोबर काव्य कोणत्या रसात आहे, या संदर्भामध्ये आपल्याला बारकाईने लेखन करावे लागते. म्हणजेच कवितेचा भावार्थ साधावा लागतो. रसग्रहणाची तिसरी महत्त्वाची पायरी आहे भाषिक वैशिष्ट्य. बघा, भाषाशैली मग ती ग्रामीण आहे का, बोलीभाषा आहे का, संवादात्मक आहे का, निवेदनात्मक आहे का, चित्रदर्शी आहे का, वास्तवदर्शी आहे का, याचं लेखन केलं जातं. शब्दालंकार साधले आहेत का, आंतरिक लय आहे का, नाद माधुर्य, गेयता आहे का, वृत्त समाविष्ट केलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार भाषिक वैशिष्ट्यांमध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा लक्षात घ्या, रसग्रहणाच्या ह्या 3 पायऱ्या आहेत, परंतु या तिन्ही पायऱ्यांमध्ये ज्या गोष्टी, ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेमध्ये असतीलच असं नाही. त्यामुळे भाषिक वैशिष्ट्ये आणि काव्य सौंदर्य यांचा अभ्यास करत असताना त्यातील काहीच घटक येणार आहेत हे लक्षात घ्या आणि त्याला अनुसरून 3 पायऱ्या 3 परिच्छेदामध्ये व्यवस्थित मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण
आता आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचं रसग्रहण करणार आहोत. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. काव्यपंक्ती दिलेल्या आहे. उंच उडावलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. या काव्यपंक्तींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. पहिली पायरी आहे आपली आशय सौंदर्य. स्त्रीवादी कवयित्री कथालेखिका नीरजा यांचे आश्वासक चित्र ही कविता निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातून घेतलेली आहे आणि वरील ओळी या कवितेतील आहेत. या ओळीतून कवयित्री स्त्री पुरुष समानतेचे मूल्य भविष्यात तरी रुजावे. आता स्त्रिया केवळ चूल आणि मूल या क्षेत्रापुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या आकांक्षांना पुरते बळ मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात स्त्री पुरुष समानता रुजली जाईल अशी अपेक्षा करतात. यानंतर आपली दुसरी पायरी आहे काव्यसौंदर्य. वरील ओळीमध्ये कवयित्री नमूद करतात की येणाऱ्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतील. सद्यस्थिती म्हणजे काव्यलेखन केले त्या काळची स्थिती. हे तापलेलं ऊन समाजातील स्थिती, त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष यांचे वेगळे खेळ ही सांसारिक प्रतिमांच्या रूपांमध्ये व्यक्त केलेली आहेत. जसे क्रिकेट पुरुषप्रधान खेळ तर जेवण तयार करणे ही स्त्री भूमिका, या प्रतिमांचा इथे वापर केलेला दिसतो. रौद्र रसातील आणि हळूहळू शांत रसाकडे जाणारी ही मुक्त बांधणीची कविता आहे. यातून सामाजिक उत्थानाचा आणि स्त्री पुरुष समानतेचा सूर साधलेला दिसतो. त्याला रौद्र रस असं का म्हटलं तर सुरुवातीला सामाजिक विषमतेचा राग तापलेल्या उन्हाच्या माध्यमातून दिसून येतो आणि शेवटी ज्यावेळी हातात हात घालून दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं असा उल्लेख केलेला आहे या कवितेमध्ये. यावरून तो शांत रसाकडे गेलेला जाणवतो, म्हणून असे नमूद केलेले आहे. भाषिक वैशिष्ट्यांमध्ये कवयित्रीची भाषाशैली ही संवादात्मक आहे. ती म्हणते आता तू. याच्यावरून त्या दोन स्त्री प्रतिमा आणि पुरुष प्रतिमा यांच्यामध्ये संवाद झालेला दिसून येतो. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये बाल्यावस्थेत संक्रमित व्हावे. मुलांच्या खेळातून आणि त्यातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी, हा कवितेचा आशय आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपल्या भाषाशैलीतून कवयित्रीने येथे नमूद केलेला दिसून येतो. मुक्त बांधणीतील ही कविता असून यामधून भविष्यातील सहज सुंदर वास्तवदर्शी असे अनुभव या छोट्या कवितेतून येतात. भविष्यामध्ये समाजातील स्त्री पुरुष समानतेचे प्रगल्भ चित्र या प्रत्येकारी कवितेतून अत्यंत भाववेधक पद्धतीने कवयित्रीने मांडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे स्त्री पुरुष समानतेवर बेतलेल्या मूल्यांवर आधारित ही कविता असल्या कारणाने ही कविता मला खूप आवडली. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या एका कवितेचं रसग्रहण केलेलं आहे.
पद्धतीने आपण अधिकाधिक वाचन करू प्रत्येक कवितेचं रसग्रहण करण्याचा सराव केल्यास आपल्याला कोणतीही अडचण भविष्यामध्ये येणार नाही. धन्यवाद.